सेक्शन 31 प्रमाणे काय होतं, डॉक्युमेंट कुठले इश्यू करायचे हे क्लिअर होतं. आता अगोदर तुम्ही एक किंवा अधिक इनवॉइस इश्यू केले, काय म्हटलं इकडे, 1 or more टॅक्स इनवॉइस हॅव बीन इश्यूड फॉर सप्लाय. सप्लाय आहे तर मग गुड्सचा आहे, सर्व्हिसचा आहे, दोन्हीचा आहे, तर मग टॅक्स आहे. आता जो टॅक्सेबल व्हॅल्यू टाकलेली आहे, ही टॅक्सेबल व्हॅल्यू टाकली जाते. आता जशी इथे तुम्हाला इनवॉइस दाखवला, ही जी व्हॅल्यू आहे, समजा ही व्हॅल्यू चुकीची गेली असेल तर मग त्याच्यावरती, जसा इथे ही व्हॅल्यू आहे टॅक्सेबल व्हॅल्यू 8,500, त्याच्यावरती हा टॅक्स आहे 765 765. जर ही व्हॅल्यू 8,000 होती आणि ती 8,500 दाखवली गेली असं असेल तर मग त्याप्रमाणे मी टॅक्स जमा पण केला. आणि नंतर कळलं की टॅक्स ती जास्त दाखवली गेली, फाउंड टू बी एक्सीड, दॅट टॅक्स इनवॉइस इज फाउंड टू बी एक्सीड द टॅक्सेबल व्हॅल्यू किंवा टॅक्स पेबल. कधी कधी टॅक्स 12% होता तेव्हा 18% दाखवला गेला, हे नंतर लक्षामध्ये आलं. इन रिस्पेक्ट ऑफ सच सप्लाय और अगोदर गुड्स पाठवले, एवढ्या अमाऊंटची व्हॅल्यू होती, गुड्सची व्हॅल्यू, ती व्हॅल्यू टाकली, त्याप्रमाणे टॅक्स कलेक्ट केला. नंतर गुड्स परत आले, वेअर द गुड्स सप्लाइड आर रिटर्न. या केस जर घडल्या, एक टॅक्स इनवॉइसची व्हॅल्यू एक्सीड आहे, दुसरं टॅक्स इनवॉइसची व्हॅल्यू एक्सीड आहे, ती कशामुळे, तर एक टॅक्सेबल व्हॅल्यूमुळे एक्सीड आहे, किंवा टॅक्स जो रेट लावला आहे तो चुकीचा आहे, किंवा गुड्स परत आले, ही तिसरी केस. आणि चौथी केस, गुड्स प्रॉपर नव्हते, खराब होते. या 4 केस. टॅक्सेबल व्हॅल्यू चुकीची गेली, टॅक्स रेट चुकीचा गेला, गुड्स खराब होते किंवा गुड्स परत आले. या 4 केसमध्ये जी व्हॅल्यू दिलेली होती ती फाउंड टू बी एक्सीड, ती जास्त व्हॅल्यू दिलेली सप्लायची. म्हणजे गव्हर्नमेंटकडे कुठल्याही प्रकारे जास्त टॅक्स जमा होतो आहे या केसमध्ये. त्या केसमध्ये मे इश्यू टू द रिसिपियंट 1 or more क्रेडिट नोट फॉर सप्लाईज मेड. आता इथे जे शब्द आहेत ना, हे 1 or more, हे अमेंडमेंट होऊन आले. पहिले काय व्हायचं, समजा मी इनवॉइस नंबर इश्यू केला, इनवॉइस नंबर माझा 1 आहे, तर ह्या इनवॉइसच्या अगेन्स्ट माझी क्रेडिट नोट असेल तर मी तिकडे मग CN 008 असेल माझी, तर मी ती दाखवेन की 008 ह्या इनवॉइसच्या अगेन्स्ट असं मला दाखवायला लागायचं. ओरिजिनल इनवॉइस नंबर हा पहिले रिपोर्ट करायला लागायचा. मी तुम्हाला काय मला म्हणायचं दाखवतो तुम्हाला, बघा इकडे. आता ही क्रेडिट नोट टाकली आहे, बरोबर आहे. ही जी क्रेडिट नोट जी इश्यू केली आहे, इथे दिसते ओरिजिनल इनवॉइस नंबर, म्हणजे अगोदर सप्लाय झाला आहे त्यातले काही गुड्स हे डिफेक्टिव्ह होते, किंवा गुड्स जेवढी क्वांटिटी होती तेवढे गुड्स ॲक्च्युली पाठवले गेले म्हणजे शॉर्ट होते, मग ते रिटर्न म्हणून ट्रीट केलं जातं. शॉर्ट जेवढे गुड्स पाठवले तेवढे, किंवा खराब होते म्हणून, डॅमेज होते म्हणून त्यांनी काय केलं, तेवढी क्वांटिटी रेकॉर्ड केली आणि सांगितलं एवढे गुड्स आम्ही परत पाठवतो आहे, किंवा डॅमेज आहे, किंवा ॲज पर टर्म नाही आहे, किंवा शॉर्ट गेले. तसं जो इनवॉइस होता त्याच्या अगेन्स्ट, ह्या इनवॉइसच्या अगेन्स्टच ही क्रेडिट नोट होती. म्हणजे एका इनवॉइसच्या अगेन्स्ट एकच क्रेडिट नोट इश्यू करता येत होती पोर्टलला. जर का मी दुसरी इथे इनवॉइस जर का टाकला क्रेडिट नोट, तर पोर्टल घ्यायचा नाही. बघा प्रॉब्लेम काय होता,
की पहिले असा कायदा होता की एकदा मी टॅक्स इनवॉइस इश्यू केला आम्ही टॅक्स इनवॉइस इश्यू केला, जसे गुड्स पाठवले तर त्यामध्ये काही गुड्स शॉर्ट गेले. म्हणजे सोप आहे तर सोप शॉर्ट गेले, इकडे 1000 सोप पाठवले असतील तर 4 सोप शॉर्ट जाणं हे नॉर्मल बाब होती. मी डीमार्टला सोप पाठवले, 1000 सोप पाठवले, त्यांनी मला पाठवलं की 4 कॅच शॉर्ट आहे, त्यांनी बनवली डेबिट नोट. ओके, दिवाळी सीझन आहे बघा, मोती साबण वगैरे खूप संपतात, त्यांनी मागवले 1000 आणि माझ्या आणि त्यांचा असा ॲग्रीमेंट आहे 1000 घ्या, उरले परत घेईन मी, उरलेले परत घेईन, पण जाताना 4 कमी गेले आणि डेबिट नोट. दुसऱ्या केसमध्ये त्यांनी मला एक 100 जे आहेत हे रिटर्न केले, परत केलं, हे डेबिट नोट दुसरी आली. तिसऱ्या केसप्रमाणे त्यांच्याकडे जे शिल्लक होते त्यातले काय खराब झाले म्हणून त्यांनी परत पाठवले, समजा ते 10 होते. आणि चौथ्या केसमध्ये असं पण होऊ शकतं की रेट लावायला पाहिजे होता 12%, तो लावला गेला 18%. म्हणजे वेगवेगळ्या कारणामुळे एकाच इनवॉइसमध्ये जो माल गेला आहे त्याच्यासाठी पहिल्या जेव्हा माल गेला ना तेव्हाच कळलं. म्हणजे कसं आहे, कपडे असतात तर माल पाठवला, शॉर्ट गेले म्हणून एक पहिली डेबिटवाली. आता तो जो कपडा आहे तो त्यांनी काय सीझन संपला, काय गुड्स परत पाठवले, त्यानंतर ज्यांनी कोणी परचेस केला होता त्यांचा रंग गेला म्हणून त्यांनी परत केले, मग ते कंपनीला परत पाठवले. म्हणजे वेगवेगळ्या केसमध्ये एकाच इनवॉइसच्या अगेन्स्ट 1, 2, 3 वेळा माल परत येऊ शकतो. म्हणजे तेवढ्याच्या अगेन्स्ट प्रॅक्टिकली मार्केटमध्ये एका इनवॉइसच्या अगेन्स्ट अनेक क्रेडिट नोट बनवायला लागतात. मी सेल केला आहे, माझा सेल रिटर्न एकाच इनवॉइसच्या अगेन्स्ट 3 वेळा होतो, 2 वेळा तर नक्कीच होतो. पण लॉ काय बोलायचा, एक इनवॉइस एकच क्रेडिट, 2 तर चालणार नाही. तसं पोर्टलला प्रोग्रामिंग होतं. आणि जर तिकडे मला माल दाखवायचा परत आला आहे तर ओरिजिनल इनवॉइस टाकल्याशिवाय, ओरिजिनल इनवॉइस इथे रेकॉर्ड केल्याशिवाय मला क्रेडिट नोट टाकता यायची नाही. मग लोक काय करायचे की मग जो दुसरा इनवॉइस आहे तो नंबर टाका, ती क्रेडिट नोट टाका, काय काय अर्थच नव्हता. आता अशा वेळेला असं होतं की तो जो इनवॉइस आहे त्याच्या अगेन्स्ट तो मला आलेलाच नव्हता, पण पोर्टल घ्यायचा. एक ही पद्धत आहे. दुसरी पद्धत काय होती की आता जसं विकली 2 वेळा डिमांडला माझा माल जातो, मी एक आपलं डिस्ट्रीब्युटर आहे, मी डिमांडला विकली 2 वेळा माल पाठवतो. एकच डिमांडचे शॉप नाहीत, 7-8 आहेत. एक पनवेलला आहे, एक पळसप्याला आहे, कळंबोलीला आहे, इकडे तिकडे आहे. सगळ्यात मला विकली 2दा माल जातो. म्हणजे ॲक्च्युली डिमांडचा मी एकच नंबर डिमांडचा, त्यांना महिन्याला जर 20, 25, 30 इनवॉइस बनवतो. ओके, आणि आता छोटा जर का 1000 जर का इकडे सोप द्यायचे आणि 4 शॉर्ट गेले तर काय केलं ते नॉर्मली. आता एक पहिला इनवॉइस आहे तो 104 नंबरचा, दुसरा एक इनवॉइस आहे 206 नंबरचा, तिसरा एक आहे 214 नंबरचा, पुढचा एक आहे 256 नंबरचा. हे 4 इनवॉइस आहेत. यातनं यामध्ये 4 सोप गेले, यात 2 शॉर्ट गेले, याच्यामध्ये 1, याच्यामध्ये 3. तर हे सगळं मिळून आहे ना एकच क्रेडिट नोट बनवली जाते. म्हणजे 4 इनवॉइस आणि एकच क्रेडिट नोट. पहिले कसं होतं, 1 इनवॉइस आणि 4 क्रेडिट नोट. दुसरं 4 इनवॉइस 1 क्रेडिट नोट. जे सोयीस्कर वाटतं जो बिझनेस करतोय त्याला. प्रत्येकाचं वेगवेगळ्या प्रकारचा सोबत बिझनेस आहे. ते म्हणतात की 1 to 1 बनवा तुम्ही. एक इनवॉइस आहे, याच्यासमोर 4 क्रेडिट आहे, 4 बनवा. कोणाचं असं म्हणणं आहे काय एक बनवून बसता, 2 रुपयाचा क्रेडिट नोट, 3 रुपयाची क्रेडिट नोट, थोडं माल आहे, शॉर्ट गेला आहे, एकाकडे बनवणार तुम्ही क्रेडिट नोट. तसंही करतात. सिस्टीममध्ये कळतं की ह्या क्रेडिट नोटमध्ये कुठल्या इनवॉइसमधला शॉर्ट आहे, सिस्टीममध्ये कळतं. ते त्या क्रेडिट नोटवरती रेकॉर्ड होऊन पण येतं. पण पोर्टल घेत नाही. पोर्टल वरती इनवॉइस नंबर द्या, म्हणजे मला इथे एक जरी बंद क्रेडिट नोट तरी इकडे 4 क्रेडिट नोट टाकायला लागायचे.
पोर्टलला. कारण तिकडे काय होतं, ओरिजिनल इनवॉइस नंबर द्यायला नाही घेणार. प्रॅक्टिकली अमेरिकन करतो क्रेडिट नोट, पण तिकडे 4 जणांना लागतील. म्हणजे मग लोकांची मागणी झाली की तुम्ही हे आम्हाला ओरिजिनल इनवॉइस नंबर दिलेला आहे, हे आमच्याकरता त्रासदायक होतं अकाउंटिंग करायला, बिझनेस करायला, कशाला ठेवलं आहे, नका, आम्हाला नको आहे. जर तुम्ही आत्ताचा जर का GSTR 1 काढाल तर त्यामधनं तो ओरिजिनल इनवॉइस नंबरचा जो जे फील्ड आहे ते काढून टाकण्यात आलं आहे, ते नाही आहे. आता आज तारीख किती आहे ते तुम्हाला दिसतं ना. हे इनवॉइस टाकलेले नाहीत, हे क्रेडिट नोट टाकलेले नाही आहेत. या इनवॉइस याला क्लिक केलं, इकडे दिसतं, इकडे सोर्स बघा, ऑटोमॅटिक इनवॉइस टोटल वरना इथे बदला गेला. हे B2B सप्लाय केला आहे, इनवॉइस इश्यू केला आहे, त्याचे इनवॉइस आणि क्रेडिट डेबिट नोट इथे ऑटोमॅटिक केलं. आता हे क्रेडिट नोट आहे, ही क्रेडिट नोटला मी क्लिक करतो. हे बघा इथे ओरिजिनल इनवॉइस नंबर तुम्हाला दिसतंय, कुठे दिसणार नाही. कळतंय? फक्त रिपोर्ट करा क्रेडिट नोट, फक्त रिपोर्ट करा की हा माझी क्रेडिट नोट आहे. क्रेडिटचा नंबर टाका, हा नंबर टाकलाय. आणि डिपार्टमेंटचे राईट्स आहे ना, त्यांना वाटतं कुठं चुकीचं करतोय, करा इन्स्पेक्शन, करा ऑडिट. ओरिजिनल इनवॉइस नंबर टाकायला सांगणं हे जे लोक काम करतात त्यांच्याकरता त्रासदायक होतं. त्यामुळे ती तरतूद बदलली गेली आणि आता या तरतुदीप्रमाणे इथे फक्त रिपोर्ट करायचे. कुठल्याही प्रकारचं कोणते इनवॉइस नंबर टाकण्याची तिकडे आता कंपल्शन जे होतं, रिस्ट्रिक्शन जे होतं ते नाही आहे. म्हणून ही शब्द असे आहेत, वेन वन ऑर मोर टॅक्स इनवॉइस हॅव बीन इश्यूड. पहिले जे एक किंवा अनेक टॅक्स इनवॉइस इश्यू केले गेले ज्यामध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू, टॅक्स पेएबल किंवा गुड्स परत आले, तर त्याच्या अगेन्स्ट काय केलं जाऊ शकेल, एक किंवा अनेक, वन किंवा मोर क्रेडिट नोट इश्यू केला जाऊ शकतो. अर्थ कळला याचा? का एका इनवॉइसच्या अगेन्स्ट अनेक क्रेडिट नोट किंवा अनेक इनवॉइसच्या अगेन्स्ट एक किंवा अनेक क्रेडिट नोट बनवल्या जाऊ शकतात. where one or more tax invoice have been issued for supply of any goods services or both. एक टॅक्सेबल व्हॅल्यूमध्ये प्रॉब्लेम आहे, दुसरा टॅक्स रेटमध्ये प्रॉब्लेम आहे, गुड्स परत आले किंवा गुड्स ॲज पर टर्म नाही आहे, डिफेक्टिव्ह आहेत, म्हणून मग त्याचा व्हॅल्यू कमी केली गेली. रजिस्टर्ड सप्लायर ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ मे इश्यू वन और मोर क्रेडिट नोट. कोणाला? रिसिपियंट ऑफ गुड सर्व्हिसेस. म्हणजे तेवढा सप्लाय झालेला नाही आहे, तेवढी अमाऊंट काय होईल, ॲडजस्ट होईल या डॉक्युमेंटमधला. म्हणजे जर इनवॉइसमध्ये मला 100 रुपये गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायचा होता किंवा मी अगोदर दिला आहे, पण सप्लाय जर का 5 रुपये काय अमाऊंटने कमी झाला, त्याने 5 रुपयांनी टॅक्स कमी झाला, तर इथे 100 - 5 गव्हर्नमेंटला 95 रुपीजचा टॅक्स मिळणार. जे घ्यायचा आहे की जो सप्लाय अगोदर केला होता त्याप्रमाणे 100 रुपये गव्हर्नमेंटला टॅक्स देणं लागत होतं, पण आता असं दिसतंय की 5 रुपयाचा टॅक्स कमी द्यायला पाहिजे. तर ते दाखवेल कशावरती, ते दिसेल तुमच्या क्रेडिट नोटवरती. क्रेडिट नोटमध्ये असंही होईल की हे 100 होते, याच्यावरती 105 रुपये टॅक्स द्यायचा आहे, असंही होईल. मग तेव्हा टॅक्स वाढवता पण जाऊ शकतो. ओके, अमाऊंट वाढलेली पण असू शकते. आता आपण बघतो की व्हॅल्यू कमी होईल. आता काय केलं आहे, ही काय बघतो प्रोव्हिजन की इथे टॅक्स जास्त दिला गेला आहे, अगोदर व्हॅल्यू जास्त दिली गेली आहे, त्यामुळे टॅक्स पेबल जेवढा अगोदर दिला गेला आहे ते कमी होणार आहे. म्हणजे जेव्हा सप्लायर क्रेडिट नोट इश्यू करेल, सप्लायर ज्यावेळेस क्रेडिट नोट इश्यू करेल तेव्हा याची व्हॅल्यू पहिले 100 रुपये टॅक्सची ती 5 रुपयांनी कमी झाली, तर गव्हर्नमेंटला अल्टिमेटली 95 रुपये टॅक्सचं कलेक्शन होणार आहे. ओके, त्याचा मग फॉर्मॅट जसा आपला टॅक्स इनवॉइस जसं असेल त्याप्रमाणे टॅक्स इनवॉइस बनेल. आता ही जी व्हॅल्यू कमी होईल, एनी रजिस्टर्ड पर्सन हू इश्यूज अ क्रेडिट नोट इन रिलेशन टू सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस और बोथ शॅल डिक्लेअर. ती डिक्लेअर करायला पाहिजे कुठे, द डिटेल्स ऑफ सच क्रेडिट नोट इन द रिटर्न, हे डिटेलमध्ये डिक्लेअर केले पाहिजे. आता कसं होतं बघा, ह्या वाक्याचा अर्थ बघा काय, सच क्रेडिट नोट हॅज बीन इश्यूड केलेली आहे, जी डिक्लेअर करायची आहे.
जी इश्यू केलेली आहे, जी डिक्लेअर करायची आहे ती 30 नोव्हेंबर, म्हणजे आता वर्ष संपलेलं आहे, एप्रिल 2023 ते मार्च 2024 हे वर्ष संपलं. त्यात जो सप्लाय झाला आहे त्याच्या अगेन्स्ट क्रेडिट नोट इश्यू केली पण डिक्लेअर नाही केली. जर डिक्लेअर करायची आहे तर डिक्लेअर कधीपर्यंत केली जाऊ शकते? मॅक्झिमम टाईम लिमिट डिक्लेअर करायचा का? जर जी इश्यू केली आहे हॅज बीन इश्यूड, ओके, काय म्हटलं आहे? हॅज बीन इश्यूड, जी इश्यू केली आहे 30th day of November फॉलोइंग द एंड ऑफ फिनान्शियल इयर इन विच सच सप्लाय वॉज मेड. किंवा मग हे एक आहे. दुसरं जो GSTR 9 फाईल करायचं आहे याची डेट विचएव्हर इज अर्लियर, 31 डिसेंबर 2024 GSTR 9 भरायचं आहे मला. आणि 30 नोव्हेंबर ह्याच्या आत जर मी 30 नोव्हेंबरच्या आत GSTR 9 भरला तर ती डेट अर्लियर होईल. पण जर GSTR 9 मी 30 नोव्हेंबर नंतर भरतो तर 30 नोव्हेंबरपर्यंत मला फिनान्शियल इयर 23-24 मध्ये एखादी क्रेडिट नोट जर मी इश्यू केली असेल तर ती मॅक्झिमम मी ती रिपोर्ट करू शकतो GSTR 1मध्ये अप टू 30 नोव्हेंबर. पण जर मी इश्यूज नाही केली, जेव्हा इश्यू होईल, ज्या वर्षात इश्यू होईल त्या वर्षात ती रिपोर्ट करा, GSTR 1मध्ये दाखवा. ती त्या वर्षाला दाखवली तर नेक्स्ट इयरच्या अप टू 30 नोव्हेंबर किंवा डेट ऑफ ॲन्युअल रिटर्न विचएव्हर इज अर्लियर ती रिपोर्ट केली जाऊ शकते. त्यानंतर नाही. जर माझ्याकडे 23-24ची जर का क्रेडिट नोट मी बनवलेली आहे, म्हणजे मी मार्च 24ला बनवली, मार्च 24ला बनवली, तर मला 30 नोव्हेंबर नंतर ती GSTR 1ला दाखवता येणार नाही. म्हणजे मी अगोदर 100 रुपयाचा टॅक्स जमा केला आहे तर मी 5 रुपयाची क्रेडिट बनवलेली आहे, माझा टॅक्स जमा 100 रुपयाचा. ह्या 5 रुपयाचं मला जर मी डिक्लेअर जरी केली 30 नोव्हेंबर नंतर तर त्याचा विचार होणार नाही टॅक्स कमी करणं. काय म्हणतो की गुड्सचं कसं आहे, तुम्ही सप्लाय केलं आहे ते इनवॉइस अगोदर इश्यू व्हायलाच पाहिजे. पण जर का एक इनवॉइस इश्यू केला आहे त्याच्या अगेन्स्ट क्रेडिट नोट बनवायची आहे, बनवलेली नाही, बनवायची आहे, ती कधी फक्त बनवायची. क्रेडिट नोट कधीपर्यंत बनवली जाऊ शकते याचं टाईम लिमिट आहे का? हा प्रश्न असा आहे. हे 30 नोव्हेंबर जे बोलतोय ते मी कधीचं बोलतोय ह्यातलं बघा, जे मी 30 नोव्हेंबर बोलतोय ते इथे काय म्हटलंय, हू इश्यूज अ क्रेडिट नोट, registered person who issue a credit note in relation to supply of good service shall declare. जी इश्यू केले ती डिक्लेअर करा अप टू 30 नोव्हेंबर. पण इश्यूच नाही केली तर इश्यू कधीपर्यंत केली जाऊ शकते? प्रश्न माझा हा आहे. जर बघा एखाद्या वर्षाची 5 year वॉरंटी आहे, 5 वर्ष वॉरंटी आहे, तर काही हो तुला मी रिप्लेसमेंट देऊ असं आपल्याला दुकानदार सांगतो. दुकानदाराने आपली वस्तू घेऊन बिघडली तर रिप्लेसमेंट देऊ तुम्हाला, तो रिप्लेसमेंट देतो आणि ती वस्तू डिस्ट्रीब्युटर जी आहे ती परत करतो मॅन्युफॅक्चररला. आता मॅन्युफॅक्चरर काय करेल, ज्यावेळेस डिस्ट्रीब्युटर ती वस्तू परत करेल तेव्हा मॅन्युफॅक्चरर ती वस्तू परत केली म्हणून डेबिट नोट इश्यू करेल आणि सप्लायर जो असेल त्याच्यासाठी सेल केलेली वस्तू परत आली तो इश्यू करेल क्रेडिट नोट. 5 वर्ष वॉरंटी आहे तर पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी 5 वर्षापर्यंत ती वस्तू कधीपर्यंत खराब होईल? म्हणजे 5 वर्षामध्ये वस्तू विकल्यापासून मॅन्युफॅक्चररनी डिस्ट्रीब्युटर त्यांनी ट्रेडिंग केलेली वस्तू परत आली तर 5 वर्षामध्ये कधी तो परत करेल तेव्हा जो मॅन्युफॅक्चरर आहे किंवा जो डिस्ट्रीब्युटर आहे तो क्रेडिट नोट कधी इश्यू करेल? इश्यू केली तर पुढे नोव्हेंबरचा विषय येतो, 30 नोव्हेंबरचा. हे लक्षात घ्या. मी या महिन्यात क्रेडिट नोट बनवली, याच महिन्यात डिक्लेअर केली, विषय संपला. पण क्रेडिट नोट मुळात क्रेडिट नोट कधी बनते? गुड्स परत जर बनेल ना, मग गुड्स परत कधी येतील? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष कधी पण येतील? 5 वर्षामध्ये गुड्स कधी परत येऊ शकतात आणि परत घ्यायला लागतील कारण त्याचा ॲग्रीमेंट आहे बाहेर बरोबर.
जसं डिस्ट्रीब्युटरचा किंवा ट्रेडरचा ॲग्रीमेंट आहे बाहेर बरोबर, तसंच मॅन्युफॅक्चरचा ॲग्रीमेंट आहे डिस्ट्रीब्युटर बरोबर, की जर डिफेक्टिव्ह माल आमचा माल खराब झाला तर आम्ही परत घेऊ, रिपेअरिंग नाही डायरेक्ट तुम्हाला दुसरीच वस्तू देऊ आम्ही. कळलं का? इश्यू कधी करायची क्रेडिट नोट? तसं इनवॉइसला आहे बिफोर किंवा ॲट अ टाइम ऑफ सप्लाय, तसं क्रेडिट नोट इश्यू करायचा काही टाईम लिमिट नाही आहे. आणि पोर्टलला कळत पण नाही गव्हर्नमेंटला, तिथे त्या ओरिजिनल इनवॉइस नंबर पण नाही आहे की ह्याचा इनवॉइस कधी बनला होता हे पण नाही कळत. त्यामुळे हा विषय महत्त्वाचा होतो टॅक्स पेअर करता, की आम्ही क्रेडिट नोट कधीपर्यंत बनवू शकतो याचा विचार करतो, की माल तर 3 वर्षापूर्वी गेला आहे, आता परत आलं हे, आता याची आपण क्रेडिट नोट बनवायची तर कधीपर्यंत आहे, त्याला लिमिट काय, याच्या लॉमध्ये काय लिमिट आहे का? इथे बघा वरती एवढं दिलं आहे 34(1) मध्ये हे दिलं आहे की इश्यू केल्या जाऊ शकतात. कशासाठी? गुड्स परत आले तर इश्यू होईल, हे सप्लाय झाला होता तो सप्लाय रिटर्न आला, टाईम लिमिट नाही आहे. जी इनवॉइस इश्यू केली आहे ती इमिजिएटली जर का रिपोर्ट नाही करता आली तर पुढच्या वर्षीच्या, या वर्षीची क्रेडिट नोट पुढच्या वर्षीच्या 30 नोव्हेंबरपर्यंत रिपोर्ट करावी, अदरवाईज नंतर काय होईल त्याचं जे काय ॲडजस्टमेंट तरी मिळणारच नाही. कळलं एवढं? क्लिअर झाला ना एवढं? आता जे इथे पॉईंट होते जसं व्हॅल्यू वाढली होती कशी, वेअर 1 or more टॅक्स इनवॉइस हॅव बीन इश्यूड फॉर सप्लाय ऑफ एनी गुड सर्व्हिस ऑर बोथ अँड द टॅक्सेबल व्हॅल्यू टॅक्स चार्ज इन दॅट टॅक्स इनवॉइस इज फाउंड टू बी लेस दॅन, म्हणजे 105 मला टाकायचे होते ते मी चुकून 95 टाकले तर 10 कमी टाकले, ही व्हॅल्यू वाढली पाहिजे, आता वाढवायची आहे. The registered person who has supplied such goods and services shall issue to the recipient 1 or more debit note, म्हणजे व्हॅल्यू कमी झाली तर क्रेडिट नोट सप्लायरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, आणि वाढली तर काय होईल डेबिट. कळते आता? आता व्हॅल्यू जर का वाढली, जर का मी अगोदर 95 दाखवले आणि नंतर 10 व्हॅल्यू वाढली, any registered person who issues a debit note in relation to supply of goods and services or both shall declare the details of such, म्हणजे सप्लायची व्हॅल्यू वाढलेली आहे ती कमी रेकॉर्ड झाली होती, वाढलेली व्हॅल्यू डेबिट नोट रेकॉर्ड होईल आणि ती डिक्लेअर करायची आहे GST 1मध्ये. ओके, आता इथे काय टाईम लिमिट गव्हर्नमेंट बोलणारच नाही 30 नोव्हेंबर, तुम्ही जेव्हा टाईम देणं आहे द्या, उशिरा दिला तर इंटरेस्ट मागतील, पण 30 नोव्हेंबर नंतर आम्ही टाईम घेणार नाही, हा विषय घेणार नाही. लक्षात घ्या, गव्हर्नमेंटकडून टॅक्सपेअरला काय घ्यायचं आहे तर 30 नोव्हेंबर नंतर मिळणार नाही, पण टॅक्सपेअर काय देणं आहे गव्हर्नमेंटला कधी पण द्या, वेलकम. खाली जे फॉर द पर्पजेस ऑफ दिस ॲक्ट द एक्सप्रेशन डेबिट नोट शॅल इन्क्लूड अ सप्लिमेंटरी इनवॉइस, हे सप्लिमेंटरी इनवॉइस कळलं एवढं, म्हणजे जो टॅक्स गव्हर्नमेंटकडे डिपॉझिट करायचा आहे किंवा डिपॉझिट केलेल्या टॅक्समधल्या टॅक्सची अमाऊंट कुठल्याही कारणाने कमी किंवा जास्त झाली तर टॅक्स इनवॉइसच्या अगेन्स्ट डेबिट नोट किंवा क्रेडिट नोट इश्यू होतात. 2 छोटे सेक्शन आहेत, एक 32 आणि एक 33 आहे. 32 सांगतो, पर्सन हु इज नॉट अ रजिस्टर्ड पर्सन शॅल नॉट कलेक्ट इन रिस्पेक्ट ऑफ any supply of goods services or both any amount by way of tax under this act. आता ज्याला अधिकारच नाही आहे टॅक्स डॉक्युमेंट इश्यू करण्याचा तो इश्यू करू शकत नाही. who is not a registered person shall not collect in respect of any supply of goods services or both any amount by way of tax, आणि no registered person काय म्हटलं आहे, no registered person shall collect tax except in accordance with the provision of this act or the rules made therein. कायद्याच्या तरतुदीनुसार नियमानुसारच टॅक्स कलेक्ट करायचा आहे. कोणी? रजिस्टर्ड पर्सन. रजिस्टर्ड पर्सन पण तरतुदीच्या बाहेर जाऊन टॅक्स कलेक्ट करू शकत नाही. ज्याप्रमाणे तरतूद आहे किंवा नियम आहेत त्याचप्रमाणे रजिस्टर्ड पर्सनने टॅक्स कलेक्ट केला पाहिजे आणि अनरजिस्टर्ड पर्सन टॅक्स कलेक्ट करू शकत नाही. ही डॉक्युमेंट आहे.
बघा डॉक्युमेंटचं महत्त्व काय बघा. नॉट स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस ॲक्ट और एनी अदर लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स वेअर एनी सप्लाय इज मेड फॉर अ कन्सिडरेशन एव्हरी पर्सन हु इज लायबल टू पे टॅक्स फॉर सच सप्लाय शॅल प्रॉमिनेंटली इंडिकेट इन ऑल डॉक्युमेंट्स. ऑल डॉक्युमेंट्स कुठल्या कुठल्या आहेत तसं आपण बघितलं. ॲडव्हान्स रिसिप्ट आहे, मग डेबिट नोट आहे, टॅक्स इनवॉइस आहे. जे डॉक्युमेंट आहे त्याच्यामुळे किती टॅक्स गव्हर्नमेंटला देणं आहे किंवा मग डेबिट नोटच्या अगेन्स्ट क्रेडिट नोट बनवली आपण, इनवॉइसच्या अगेन्स्ट क्रेडिट नोट बनवली, यातनं कळतं लाईक डॉक्युमेंट द अमाऊंट ऑफ टॅक्स शॅल फॉर्म पार्ट ऑफ द प्राईस ॲट विच सच सप्लायज रिलेटेड टू असेसमेंट, टॅक्स इनवॉइस आणि अदर लाईक डॉक्युमेंट. त्यामुळे डॉक्युमेंटच महत्त्वाचे आहेत जे गव्हर्नमेंटने काय केलं, जे कायद्यानं ऑथोराईज केलं की ह्या डॉक्युमेंटला काय एक लिगल व्हॅल्यू आहे, एक कायदेशीर मान्यता आहे. ते डॉक्युमेंट त्या तरतुदीनुसार त्या नियमानुसार बनवले गेले पाहिजेत आणि त्यामुळे त्या डॉक्युमेंटवरती ते इंडिकेट केलं पाहिजे की टॅक्स किती. आता टॅक्स इनवॉइस येईल, डेबिट नोट येईल. तुम्ही जेव्हा ITC टॉपिक बघाल त्यावेळेस ISD आहे, ISD काय इश्यू करतो, त्यानंतर त्याच्यावरती त्याचं टॅक्स डिस्ट्रीब्युशन होतं इक्विटी डिस्ट्रीब्युटरचं. त्यामुळे जेव्हा आपण GSR 1 काढून बघू तेव्हा त्यामध्ये आपल्याला हे दिसतं की जेव्हा ITC घ्यायचं आहे तुम्ही 2A काढून बघाल ITCमध्ये, ITCसाठी. या 2A मध्ये 4 पार्ट आहेत ABCD. बघा A मध्ये B2B इनवॉइस, क्रेडिट डेबिट नोट, ISD क्रेडिट. ओके, ISD काय बनवतो की जसं एक ते डॉक्युमेंट बनवेल ते काय करता काय इनवॉइस आहे ISD करता. रूल 54 मला दिले जसं की ISD रेकॉर्ड करेल की बाबा माझा ब्रँचला आम्ही काय करतो आहे तो ITC डिस्ट्रीब्यूट करते, तो ISD इकडे येईल ब्रँचकडनं आलेला. म्हणजे एक टॅक्स इनवॉइस, क्रेडिट डेबिट नोट, ISDचा इनवॉइस, इम्पोर्ट ऑफ गुड्स, बिल ऑफ एंट्री. सेजमध्ये बिल ऑफ एंट्री. जर एक्सपोर्ट केला, इम्पोर्ट केला कस्टममधनं होतं. कस्टमर डॉक्युमेंट काय बनतं बिल ऑफ एंट्री. जर गुड्स इम्पोर्ट केले तर कस्टममध्ये तो टॅक्स रेकॉर्ड होतो आणि तो ITC कस्टमच्या पोर्टलमधनं इथे काय होतो कम्युनिकेट होतो GST पोर्टलला, तो इथे दिसतो. म्हणजे मी इम्पोर्ट केलं तर जो माझा फॉरेन सप्लायर आहे त्याचं काम काय असेल, तो मला गुड्स जे डॉक्युमेंट देईल ते मी कस्टमर जमा करेल की माझे गुड्स आहेत, ते गुड्सचे चेक होते आणि त्या गुड्सप्रमाणे त्याच्यावरचा कस्टम ड्युटी आणि IGST इथे रेकॉर्ड होईल आणि तो IGST इथे ITC म्हणून कम्युनिकेट होईल. 4 डॉक्युमेंट कुठले आहेत बघा. एक टॅक्स इनवॉइस, दुसरं क्रेडिट नोट, तिसरं डेबिट नोट, ISD क्रेडिट, इम्पोर्टमधनं आलेलं आणि जो ITC अशा प्रकारचा आहे की जो परचेस केला त्यावर मी टॅक्स भरला आहे म्हणजे सेल्फ इनवॉइस. हे 5 डॉक्युमेंट आहेत. या बेसिसवरच ITC घेतलेला असू शकतो. हे डॉक्युमेंट ज्याच्याकडे आहेत त्याला इतर तरतुदीप्रमाणे ITC घेणं असेल योग्य तरच तो ITCचा क्लेम करेल. म्हणजे ज्यावेळेस मी हे बघतोय जो इकडे GST 3B आहे त्याच्यामध्ये काय होईल, जसं मी 2A जसा सप्लायरनी दाखवला इलिजिबल ITCमध्ये तो इथे माझ्याकडे रेकॉर्ड होईल, इथे येईल युअर अमाऊंट. ही 2A आली, 2B झाली, इथे आली. याचे डॉक्युमेंट माझ्याकडे असले पाहिजे. जेवढी अमाऊंट दिसते इकडे ही जी अमाऊंट आहे ह्याच्या अगेन्स्ट मी गुड घेतले, सर्व्हिस घेतले, तर हे कशाकरता घेतले, बिझनेस पर्पज घेतलेले असले पाहिजे. ITC बघू तेव्हा येईल परत. इन द कोर्स और फर्दरन्स ऑफ बिझनेस मी गुड सर्व्हिस घेतले, सप्लायरनी माझ्याकडनं टॅक्स घेतला, GSR 1 भरला, त्यात त्याने माझा नंबर टाकलेला आहे, तेवढी अमाऊंट इथे आलेली आहे. जर यातला कुठलाही गुड सर्व्हिसेस मी बिझनेस करता वापरत नसेल किंवा ह्याचा डॉक्युमेंट प्रूफ माझ्याकडे नसेल तर हा ITC मला इलिजिबल नाही. किंवा सेक्शन 17(5) मध्ये काही गुड सर्व्हिसेसचा ITC घेणं बंधनकारक आहे, रिस्ट्रिक्ट केलं आहे. त्यानुसार तो ITC मला घेता येणार नाही. सप्लायर GSR 1 भरेल, रिसिपिएंटच्या GST 2B देईल, तो 2A देईल आणि इथे ऑटो अपडेट होईल.
पण त्यानंतर हे बघायचं की 17/5 तो ITC रिस्ट्रिक्ट केला आहे, तर तो रिव्हर्स करायचा. तो ITC इथे अमाऊंट टाकली ना, ते बघा हे 72 हे 5 का झाले, कमी झालेत. आणि खाली बघा इकडे 57 दिसत आहेत. म्हणजे एवढा ITC त्यांनी काय केलं आहे, मला परमितीनुसार घेता येण्याजोगा नाही आहे, इलिजिबल नाही आहे, मी पात्र नाही आहे ITC अवेल करण्याकरता. म्हणून हा ॲज पर रूल 38, 42, 43 किंवा 17/5 तो काय केला आहे, इथे रेकॉर्ड केला की तेवढी अमाऊंट कमी झाली, म्हणजे हा ITC एवढा आला आहे, तो हा रिव्हर्स केला. आलं लक्षात? त्यामुळे डॉक्युमेंटचं महत्त्व आहे. डॉक्युमेंट जसा सप्लाय होतोय, जसा जो व्यवहार आहे, जी ॲक्टिव्हिटी आहे, जे ट्रान्झॅक्शन आहे, त्याप्रमाणे डॉक्युमेंट कोण कसे बनवेल हे दिलेलं आहे. त्यानुसार ते बनले का तो इथे ITC आला. तो इथे आला म्हणजे हे परत बघायचं आहे की तो रिस्ट्रिक्ट होतो का या रूलप्रमाणे, या सेक्शनप्रमाणे. तो रिस्ट्रिक्ट होतो तर तेवढी अमाऊंट कमी होईल. आणि ऑडिटला तुम्ही हेच बघणार की इनवॉइस दाखवा, याच्या अगेन्स्ट तुम्ही काय घेतलं, लक्षात घ्या. क्लिअर आहे एवढं? आता हे सगळं समरीमध्ये दिलेलं आहे, हे तुम्ही एकदा बघा, तुम्हाला काय कळलं आहे हे यातनं कळलं. सगळे सेक्शनची समरी दिली. हे एवढं महत्त्वाचं आहे म्हणून मी परत परत ते एवढं रिपीट करून सांगतोय किंवा या प्रकारे इथे मांडलेलं आहे. हे बघा की यातलं आपल्याला काय आठवत आहे, काय नाही आठवत आहे, काय विसरलं आहे आपण. तर याच्या पुढे जा. मग हे सगळं जे आहे, इनवॉइस बनला आहे, पैसे आलेत, ह्याचं सगळं बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन केले, हे सगळं रेकॉर्ड केलेलं आहे. मग ते तुम्हाला चेक करायचे काय रेकॉर्ड केलं, तर काय रेकॉर्ड कशा प्रकारे करायचं आहे याची तरतूद जी आहे. आणि हे सगळे अकाउंट रेकॉर्ड किती वर्ष मेंटेन करायचे. पिरियड ऑफ रिटेन्शन ऑफ अकाउंट्स हे 72 महिने मेंटेन ठेवायला लागतात. GSTR 9 भरल्यापासनं. आता अकाउंट रेकॉर्डसाठी 2च सेक्शन आहेत. अकाउंट रेकॉर्ड 2च आहेत सेक्शन बघा. आणि रूल त्याचे हे 56, 57, 58 आहे. तुलनेने सोपा टॉपिक आहे हा, कळायला काय फार अवघड जाणार नाही. हे बघा, पिरियड ऑफ रिटेन्शन 72 months फ्रॉम द ड्यू डेट ऑफ फर्निशिंग ऑफ ॲन्युअल रिटर्न. GSTR 9 ज्या डेटला भरायचं आहे, ही ड्यू डेट जी असेल तिथपासून पुढे 72 महिन्यापर्यंत अकाउंट रेकॉर्ड मेंटेन करायचे. आणि सेक्शन 35मध्ये हे 1, 2, 3, 4, 5वा काढून टाकला आहे आणि 6 म्हणजे 5 सेक्शन आहेत सेक्शन 35मध्ये. त्यात अकाउंट रेकॉर्ड कुठले मेंटेन करायचे हे सांगितले. हां, 6 वर्ष. आता हे कसं आहे, टॅक्सपेअर स्वतःहून गुड घेतो, सर्व्हिस घेतो आणि सगळं रिपोर्टिंग गव्हर्नमेंटला करतो. तर हे सगळं कसं आहे, सेल्फ असेसमेंट आहे टॅक्सपेअर करतो. म्हणजे इथे डिपार्टमेंट कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही. टॅक्स भरत असताना डिपार्टमेंटचा हस्तक्षेप केव्हा होतो, जेव्हा ते रिटर्न जे भरलेत त्याची स्क्रुटिनी करतात आणि त्यातून त्यांना जर गरज वाटली तर ते जे डॉक्युमेंट बनले, फिजिकल कंट्रोल काय नाही आहे, ज्या डॉक्युमेंट्स बनलेत त्या डॉक्युमेंटवरती पुढे जाऊन ऑडिट होऊ शकतं. आता काय होतं बघा, कसं एक व्यक्तीने काय मशिनरी घेतली, काही मशिनरी परचेस केली. माझ्याकडे एक असा टॅक्सपेअर आहे, त्याने काय मशिनरी परचेस केली आणि त्याच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला यायला समथिंग 3 लाख रुपये एवढा CGST जमा झाला. काही लाखाची मशिनरी घेतल्यामुळे 3 लाख रुपये CGST आणि 3 लाख रुपये GST जमा झाला. ओके, आता त्याला काय झालं, 3 वर्ष टाईम भरायला आला नाही.
ITC मधनं त्याचा टॅक्स, आणि त्यामुळे काय होतं, वेळेवरती याचं रिटर्न भरलं जातं. नंतर काय झालं, जसा हा ITC संपला आणि त्याला GST भरायला यायला लागला, तो म्हणतो माझ्याकडे पैसे नाही टॅक्स भरायला, मी जे सप्लाय करतो माझ्या क्रेडिटवर माल गेलेला आहे ते पैसे आले का भरतो मी. मग 1 महिन्याचं पेंडिंग राहायला लागलं, मग 2 महिन्याचं पेंडिंग राहायला लागलं, मग 3 महिन्याचं पेंडिंग राहायला लागलं. बोललो तुम्ही जर का टॅक्स वेळेत नाही भरला तर मॅक्झिमम तुम्हाला 6 महिने तुमच्यानंतर बंद होईल. आणि त्याला 6 महिने झाले तर हे पैसे अडकले मार्केटमध्ये. तर त्याला कोणतरी सांगितलं की तुम्ही थोडेफार खोटी बिलं रेकॉर्ड करा, तर तुम्हाला काही घराला कमी येईल. लक्षात घ्या, मी त्याला काय म्हटलं, तुम्ही आहात मॅन्युफॅक्चर, तुम्ही कोण आहात, तुम्ही मॅन्युफॅक्चरर आहात, ओके. आणि तुम्ही ज्या वस्तू बनवता त्याला तुम्हाला कंपोनंट काय लागतात, A लागतो, B लागतो, C लागतो, आणि हे वापरून एक्झाम्पल आहे तुम्ही P बनवता, बरोबर आहे. आता तुम्हाला A, B, C लागतो आणि प्लस तुम्हाला समजा काय सर्व्हिसेस लागत असतील, एक सर्व्हिस तुम्हाला लागते E, दुसरी लागते F. तर गेले 4-5 वर्ष 3 वर्ष तुम्ही E आणि F सर्व्हिस किती वेळा घेतली, किती प्रमाणात घेतली, आणि A, B, C इनपुट किती प्रमाणात घेतले, आणि तुमचा P किती प्रमाणात विकला गेला. तुमच्याकडे हे डॉक्युमेंट आहे, तुम्ही हे रिपोर्ट केला आहे गव्हर्नमेंटला. लक्षात घ्या. आता जर तुम्हाला 10,000 टॅक्स या महिन्यात भरायला येतो आणि तुम्ही खोटे इनवॉइस लावले आणि त्यातनं असं कळलं की 2,000चा ITC घेतला आहे, अगोदर तुम्ही ITC 500 रुपयाचा घ्यायचा आणि अचानक तुम्ही 2,000चा ITC काय घ्यायला लागले, तुलना केली, कंपॅरिझन केलं, कळेल ना. आता ह्यांना जास्त इनपुट लागायला लागले, तर काय असं कारण घडलं की तुम्ही पीस बनवताय पण तुम्हाला A जास्त लागतो किंवा B जास्त लागतो. पहिली गोष्ट मी त्याला सांगितलं की तुम्ही काय बनवताय, P साठी जे लागतं ना बिलं त्याचीच पाहिजे. जर तुम्हाला T लागतच नाही आणि तुम्ही T परचेस केला, तुमच्या T का घेतला तुम्ही, T कुठे वापरला, असं आहे ना. उत्तर कोण द्यायचं आहे, उत्तर तुम्ही द्यायचं. आणि जर तुम्ही A, B, C, E, F मध्ये जास्त खोटे बिलं आणता तर त्याचं प्रमाण का वाढलं, ह्याला ॲन्सरेबल तुम्ही असाल. तुम्ही कोणाकडे बिलं घ्याल, मला द्याल, रिटर्न फाईल करेन, उद्या काय क्वेश्चन समोर आला डिपार्टमेंटकडनं, ॲन्सरेबल तुम्ही असाल. अकाउंट रेकॉर्डचं खोटे मेंटेन केले पण ते प्रूव्ह कोण करणार, जबाबदारी तुमची आहे. स्क्रुटिनीमध्ये या गोष्टी पण बघायला पाहिजे की एक्झॅक्टली एखाद्या प्रोडक्शनसाठी काय गुड्स लागतात, किती प्रमाणात लागतात, सर्व्हिसेस किती प्रमाणात लागतात, तर ते शोधता येईल ना. म्हणजे हा सगळा विचार करूनच लॉ मेकरनी काय गोष्टी मेंटेन करायला सांगितलं हे लक्षात घ्या की कशा प्रकारे टॅक्स चोरी होऊ शकते. त्याप्रमाणे काय रेकॉर्ड मेंटेन करायचं, तर मेंटेन ऑफ द रेकॉर्डमध्ये प्रोडक्शन और मॅन्युफॅक्चर ऑफ गुड्स किती झाले हे रेकॉर्ड करा, इनवर्ड सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस किती घेतली हे रेकॉर्ड करा, दुसरं आउटवर्ड सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस किती झाले हे रेकॉर्ड करा, स्टॉक ऑफ गुड्स किती आहे हे पाहिजे. मग यानुसार इनपुट टॅक्स परचेस केलं किंवा ITC RCM ॲप्लिकेबल आहे असे गुड सर्व्हिस घेतले तर किती ITC आहे हे कळेल. आउटपुट टॅक्स आणि अदर पर्टिक्युलर रूल 56 मध्ये आहे. याप्रमाणे मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड्स ठेवायचे. हे 35(1) सांगतो. आता हे ठेवायचे कुठे, हे सगळे अकाउंट रेकॉर्ड्स. जर अकाउंट जास्त प्लेस ऑफ बिझनेस असेल, प्रोव्हाइडेड दॅट वेअर more than one place of business is specified in the certificate of registration, the accounts relating to each place of business shall be kept at such place of business. Rule 56(10), 56(7) आहे हा प्रोव्हिजन. ओके. आणि दुसरं, provided further that registered person may keep and maintain such accounts and other particulars in electronic form in such manner as may be prescribed. आता प्लेस ऑफ बिझनेस काय असेल, includes a place from where the business is ordinarily carried on and includes warehouse, godown, any other place. म्हणजे माझे ॲक्च्युली गुड्स एखादे गोडाऊन किंवा वेअरहाऊस मी भाड्याने घेतलं आहे, तिकडे ते येतात आणि तिकडनंच मी आउटपुट सप्लाय करतो. तर तिथे पण काय करायला पाहिजे, ते बुक्स ऑफ रेकॉर्ड मेंटेन केले पाहिजे. अ प्लेस वेअर अ टॅक्सेबल पर्सन मेंटेन्स हिज बुक्स ऑफ अकाउंट्स
or a place where taxable person is engaged in business through an agent or whatever name called. हे एवढे त्याचे प्लेस ऑफ बिझनेस ॲज डिफिनेशन प्रमाणे सेक्शन 2 मध्ये 85 मध्ये रेकॉर्ड केले. आणि प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस मीन्स अ प्लेस ऑफ बिझनेस स्पेसिफाईड ॲज द प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस इन द सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन. म्हणजे ही सगळी माहिती का घेतली गव्हर्नमेंटनी की तुम्ही कुठल्या कुठल्या जागेवरून बिझनेस ऑपरेट करता त्याची माहिती कुठे द्या, तुमच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस द्या की मुख्य प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस कुठला आहे आणि ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस कुठले कुठले आहेत. हे सगळे रिपोर्ट करायलाच लागतात, कारण की हे टॅक्स चोरी करणारा कुठेही स्कोप गव्हर्नमेंटला द्यायचा नाही आहे. त्यामुळे या प्रकारे सगळं ठेवायला लागतं आणि मग त्याप्रमाणे तिथे अकाउंट रेकॉर्ड पण संबंधित अकाउंट रेकॉर्ड त्या ठिकाणी ठेवा. आता यात बघा मेंटेनन्स ऑफ अकाउंट्स आहेत. ट्रू अँड करेक्ट अकाउंट्स ऑफ द गुड सर्व्हिसेस. एक इम्पोर्ट किती केला, दुसरं एक्सपोर्ट किती केलं, RCM सप्लाय किती केला, या सगळ्याची इनवॉइस, बिल ऑफ सप्लाय, डिलिव्हरी चलन, क्रेडिट नोट, डेबिट नोट, वाउचर्स, रिसीट वाउचर, पेमेंट वाउचर, रिफंड वाउचर. आता तुम्हाला क्लिअर आहे हे सगळं त्यात दिलं. हे जे बनलं आहे सेक्शन 31 प्रमाणे 34 प्रमाणे त्या रूलप्रमाणे ते सगळे डॉक्युमेंट जे काय घटना घडली आहे, ॲक्टिव्हिटी झालेली आहे त्याप्रमाणे तुम्ही काय केले आहेत ते डॉक्युमेंट इश्यू केले किंवा डॉक्युमेंट तुमच्याकडनं इम्पोर्ट केल्यामुळे बिल ऑफ सप्लाय आला आहे तर ते बिल ऑफ एंट्री जे काय शिप बनलेलं आहे ते आलेलं आहे ते सगळं तिकडे काय पाहिजे तुमच्या रेकॉर्डला पाहिजे. शिपिंग बिल आलं आहे जे काय आलं असेल ते इम्पोर्ट एक्सपोर्ट याच्यामध्ये येतं ते सगळे डॉक्युमेंट पाहिजे. आता ज्यावेळेस प्रोडक्शन होईल बघा काय होईल, एव्हरी रजिस्टर्ड पर्सन मॅन्युफॅक्चरर शॅल मेंटेन. जो मॅन्युफॅक्चरिंग करतो, आता माझे केस मॅन्युफॅक्चरिंग घेते आणि मला विचारलं की मी याची खोटी बिलं घेऊ का, रेकॉर्ड करू का, तर मी त्याला काय सांगितलं बाबा रे बघ कसं आहे इकडे दिलेलं आहे की तुम्ही जे प्रोडक्शन करता त्यात तुम्हाला किती क्वांटिटी रॉ मटेरियल लागतं, कुठल्या सर्व्हिस लागतात, हे सगळं रेकॉर्ड करायला सांगितलं आहे. तुम्ही अगोदर पण रेकॉर्ड केलं असेल, आत्ता पण रेकॉर्ड करायचं आहे. अगोदर तुम्हाला जे तुम्ही प्रोडक्शन करताय त्यात किती प्रमाणात रॉ मटेरियल लागत होतं, किती प्रमाणात सर्व्हिस लागत होत्या, त्या तुम्ही जास्त लागल्या तर का लागल्या तुम्ही आन्सर मला, कारण ते रेकॉर्ड मेंटेन करायचे. गुड्स मॅन्युफॅक्चर किती झाले इन्क्लुडिंग त्यात पण वेस्ट किती होता आणि बाय प्रॉडक्ट किती होता. वेस्ट म्हणजे जे काय वस्तू बनते त्याचा काय उपयोग नाही, त्या स्टाफमध्ये जायचं फेकून द्यायला लागतं. आणि दुसरं बाय प्रॉडक्ट म्हणजे मी प्रॉडक्ट पी बनवतो आहे पण आपोआप क्यू पण बनतं म्हणजे बाय प्रॉडक्ट. म्हणजे त्यातलं वेस्ट किती आहे आणि बाय प्रॉडक्ट किती आहे. मी पी बनवतो आहे त्यातलं काही प्रमाणात किती वेस्ट जातं, म्हणजे वेस्ट भंगारामध्ये विकलं गेलं तर ते पण किती प्रमाणात गेलं हे पण रेकॉर्ड करायचं. मग त्या भंगारमधून पैसे मिळाले असतील तर त्याच्यावरती पण GST आहे. जो भंगार घेतो तो जर का मोठ्या प्रमाणात घेत असेल, एक भंगारवाला आहे त्याच्याकडे कॅशमध्ये त्याच्या असं भंगारखाना जो आहे त्या टेबल असं असेल तो मी 15 लाख 20 लाख 25 लाख कधी कधी 1-1 करोड माझ्याकडे असतात कॅशमध्ये. कुठलाही माल येतो मोठ्या प्रमाणात एवढा आहे 20 लाख रोकडे द्या, मी बघतो माल घेतो 20 लाख पेमेंट होतो. तो पैसे असते मी घेऊ शकतो आणि तो 20 लाखाला माल मी 25 लाख 30 लाखाला विकतो म्हणतो. त्यामुळे जर तो एवढा सप्लाय करत असेल आणि जर तो सप्लायच्या जी व्याख्या आहे त्यात त्याचं सप्लाय बसतो तर त्याला ते टॅक्स लागतो तर मग त्या वेस्टवरती पण टॅक्स लागेल, त्या स्क्रॅपवरती पण टॅक्स लागेल, भंगारवरती पण टॅक्स लागेल आणि त्याला सगळ्या तरतुदी ॲप्लिकेबल होतील. असे काही भंगारवाले आहे की ज्यांच्याकडे करोडची मालमत्ता आहे भंगार विकून. मोठा बिझनेस आहे भंगारचा, मोठा बिझनेस आहे. ओके आलं लक्षात. तर याप्रमाणे हे सगळं रेकॉर्डमेंट आहे. सगळे डॉक्युमेंट जे काही घडलेलं आहे रेकॉर्ड करा. आता बँकेत पैसे आले बघा, UPIचं कसं बँक जसं गव्हर्नमेंटने केलं की UPIचं पेमेंट मॅक्झिमम लोकांनी केलं पाहिजे. पैसे बँकेत आले ऑलरेडी तुम्ही गेलात एवढे पैसे बँकेत आलेत याच्यावर डॉक्युमेंट दाखवा काय तुम्ही जो सप्लाय केला टॅक्सेबल आहे, एक्झाम्प्ट आहे, डॉक्युमेंट काय, एक्सपोर्ट केला दिसतं पण याचा बँक अकाउंटमध्ये पैसे आले तर पैसे दाखवा, पैसे आले तर बिल दाखवा. दोन्ही आहे ना. रॉ मटेरियल घेतलं, परचेस केलं, फिनिश प्रॉडक्ट बनलं,
स्टॉक दाखवा. हे सगळ्या गोष्टी मॅच करता आल्या पाहिजे. आणि ह्याचा पण अभ्यास आहे, लक्षात घ्या की कुठल्या गुड्सला किती क्वांटिटीला किती गुड्स बनतात. यात कुठेही कमी जास्त प्रमाणात केलं तर समजतं की जास्त रॉ मटेरियल दाखवलं आहे, म्हणजे खोटी बिलं घेतली नाही रॉ मटेरियल असं दाखवलं आहे. खोट्या सर्व्हिसेस घेऊन ते ITC वाढवलं आहे. समजलं ना. क्वांटिटेटिव्ह डिटेल्स ऑफ गुड्स मॅन्युफॅक्चरर, रॉ मटेरियल हे सगळं आणि वेस्ट बाय प्रॉडक्ट हे सगळं रेकॉर्ड करायचं. आता स्टॉक डिटेल जे आहे, स्टॉक डिटेल यामध्ये इन रिस्पेक्ट ऑफ गुड्स रिसिव्ड सप्लाईड आणि सच अकाउंट शॅल बी मेंटेन पर्टिक्युलर स्टॉक. ओपनिंग बॅलन्स किती होता जेव्हा आता 24-25 सुरू झाला आहे तेव्हा क्लोजिंग बॅलन्स जो 23-24चा आहे, 24चा ओपनिंग आहे. किती होता ओपनिंग बॅलन्स? ओपनिंग बॅलन्स. मग रिसिप्ट, सप्लाय, गुड्स आहे, गुड्स लॉस किती झाले, गुड्स डिस्ट्रॉय किती झाले, गुड्स गिफ्ट दिले का काय, स्टोलन चोरी झाले, रिटर्न ऑफ झाले, फ्री सॅम्पल दिले, हे सगळं रेकॉर्ड करायला पाहिजे. आणि मग क्लोजिंग बॅलन्स किती आला हे आलं पाहिजे, इन्क्लुडिंग रॉ मटेरियल, स्क्रॅप, वेस्टेज, फिनिश गुड्स आणि कंपोजिशन डिझायनला एवढं सगळं मेंटेन करायला लागत नाही, बाकी ज्यांना लागतं. स्टॉक डिटेल्स जो कंपोजिशन सप्लायर असेल त्याला मेंटेन करायला लागत. अदर दॅन कंपोजिशन हे सगळं किती पैसे आले, किती सप्लाय झाला, गुड्स लॉस, डिस्ट्रॉय, डिस्पोज ऑफ, स्टोलन, रिटर्न ऑफ, गिफ्ट, फ्री सॅम्पल हे सगळं करून या वर्षीचा ओपनिंग बॅलन्स काय होता आणि आत्ता क्लोजिंग बॅलन्स काय. ॲडव्हान्स करता सेपरेट अकाउंट मेंटेन करा. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन शॅल कीप अँड मेंटेन सेपरेट अकाउंट्स ऑफ ॲडव्हान्स रिसिव्ड, पेड आणि ॲडजस्टमेंट मेड. ॲडव्हान्स घेतला 1 लाखाचा, इनवॉइस बनला 3 महिन्यांनी, मग ॲडजस्टमेंट कुठल्या महिन्यात केली, हे सगळे अकाउंट रेकॉर्ड वेगळे मेंटेन करायला पाहिजे, ॲडव्हान्सचं पण आणि ॲडजस्टमेंटचं. म्हणजे जो ऑडिट करायला येईल ना त्याला क्लिअरली कळलं पाहिजे कसा व्यवहार चालला. एवढं प्रॉपरली अकाउंट रेकॉर्ड मेंटेन करण्याचं कौशल्य जे लोक काम करतात त्यांच्याकडे नाही. आज चांगल्या चांगल्या कंपन्यांच्या सॉफ्टवेअरनी काय ऑप्शन बनवले पण ह्या लोकांना वापरता येत नाही. आणि जोपर्यंत त्यांच्यावरती गव्हर्नमेंट कुठली पेनल्टी लावत नाही तोपर्यंत ती कंपनी त्यांना अशा प्रकारे मेंटेन करा असं ट्रेनिंग देणार नाही आणि मग तिला कळणार नाही. मग ऑडिटला काय कळत नाही, जर काय प्रॉपरली मेंटेन केलं नाही तर काय कळत नाही. शोधून काढणं फार आवड आहे. हे तुम्हाला कॉमन बॅकग्राऊंड असो वगैरे नसो, ते सॉफ्टवेअरमध्ये कसं दिसतं, कशा प्रकारे रेकॉर्ड होतं, मग काय रिपोर्ट दिसतो, कशा प्रकारे दिसतो, हे ज्याला कळतं तो शोधून काढू शकतो. लक्षात घ्या, त्याला कॉमर्सचं बॅकग्राऊंड असणं नसणं हा काय विषय नाही. काय चाललेलं आहे, कुठनं काय इन झालं, काय आऊट झालं, ते कसं दिसलं पाहिजे, हे कसं बघायचं. आता महिना संपला. आता महिना संपल्यानंतर मी काय करतो की जो टॅक्स कलेक्ट केलेला टॅक्स किती आहे तो मी काढतो. ITC त्या समजा मी 100 रुपये कलेक्ट केले आणि माझ्याकडे ITCमध्ये 60 रुपये आहेत, तर इनपुट टॅक्स 60 रुपये आला माझ्याकडे. कलेक्ट केले 100 रुपये. ITC क्लेम किती करायचा, हा इनपुट टॅक्स 60 आहे, पण यातला काय रिव्हर्स केला तर 5 रुपये रिव्हर्स केला, ITC क्लेम 55 केला. किंवा समजा सप्लायरनी 5 रुपये दाखवले नाही, मग ते नेक्स्ट मंथला कॅरी फॉरवर्ड झाले. 5 रुपये ITC रिव्हर्स झाला, 5 कॅरी फॉरवर्ड झाले, 50 रुपयाचा ITC 60 मधला मी घेतला. ITC क्लेम या महिन्यातला माझा 50 आहे, 5 रिव्हर्स केला, 5 मला घेता आला नाही पण सप्लायरनी दाखवले. माझ्या बुक्समध्ये मात्र इनपुट टॅक्स 60 रुपये येतो, पण क्लेम माझा 50 रुपयात झाला आणि मी असं रेकॉर्ड केलं, 5 रिव्हर्स केला आणि 5 कॅरी फॉरवर्ड केलं. नेक्स्ट मंथला मला घेता येईल किंवा सप्लायर दाखवेल तेव्हा घेता येईल. आणि मग याप्रमाणे या 60 मधला मी 50 रुपयाचा काय केला, इनपुट टॅक्स क्लेम घेतला आणि 50 रुपये कॅशमध्ये पे केले. हे माझ्याकडे बुक्स ऑफ अकाउंटला दिसलं पाहिजे. आता
हे जर का येतं तर मी टॅक्स कलेक्ट केला, टॅक्स इनवॉइस, क्रेडिट नोट, डेबिट नोट, डिलिव्हरी चलन, यातनं माल गेला म्हणजे स्टॉकवरती इफेक्ट पडला, त्याप्रमाणे क्लोजिंग स्टॉक येईल. हे सगळं हे पण सगळं कंपोजिशन डिझाईनला दाखवायचं नसतं, मग यांना दाखवायचं नसतं. या प्रकारे तुम्ही जर ऑडिटला गेलं ते विचारलं तुमचा इनपुट टॅक्स या महिन्याला आम्हाला दाखवा, जो कोण व्यक्ती त्याला विचारलं की हा महिना एप्रिल आहे, वर्षात ऑडिट करायचं आहे, एप्रिलचा तुमचा इनपुट टॅक्सचा अकाउंट रेकॉर्डमध्ये तुम्ही वेगळा कुठे दाखवला दाखवा. आम्ही काही दाखवत नाही असं. मग ते म्हणते आम्ही काही दाखवत नाही, आमच्याकडे पद्धतच नाही अशी. तुम्ही काय करा, मुळात तुम्हाला माहिती पाहिजे की अशा प्रकारे रेकॉर्ड मेंटेन केलं पाहिजे, ते तुम्ही विचारा. आणि या प्रकारे अकाउंट रेकॉर्ड मेंटेन होत नसेल तर आपण काय करायचं, हा प्रश्न जेव्हा डिपार्टमेंटला जो ऑडिट करतो विचारेल की असं प्रकारे रेकॉर्डच मेंटेन करत नाही तर आम्ही ऑडिट करायचं कसं काय. म्हणजे इथपर्यंत पोचायला जर का आम्ही हे काम करतो, महिन्याचं काम करतो, तर आम्हाला इथपर्यंत पोचायला आमचा 1 तास जातो की सगळं वर्किंग बघा, सगळं करा, आउटपुट टॅक्स किती आहे, मग टॅक्स इनवॉइस प्लस बघा कसं होतं. माझ्याकडे एक रजिस्टर आहे, सेल रजिस्टर, ज्यामध्ये टॅक्स इनवॉइस हे मी काढतो सेल रजिस्टरमधनं. दुसरं माझ्याकडे आहे, जर व्हॅल्यू वाढली आहे तर मी डेबिट नोट रजिस्टर काढतो, व्हॅल्यू कमी झाली आहे तर मी क्रेडिट नोट रजिस्टर काढतो. मग मला मिळतं की ॲक्च्युअली टॅक्स देणं किती आहे, म्हणजे टॅक्स पेबल किती हे मला कळतं. त्यातनं टॅक्स कलेक्टेड आणि पेड किती असायला पाहिजे हे कळतं. मग त्यातनं ITC पण सेम असंच की ITC घेतला आहे त्याच्यामध्ये आपण काय गुड्स परत केलेत म्हणजे त्यातनं पण आपलं डेबिट नोट आहे. हे सगळं करून मग त्यातला ब्लॉक क्रेडिट किती आहे, जर टॅक्सेबल आणि एकदम दोन्हीच अप्लाय करत असू तर मग ITC अपॉर्च्युनिमेंट करायला लागतो, ITC वाटणी करायला लागते. हे सगळं वर्किंग करायला 1 तास 2 तास लागतात एका महिन्याचं काम करायला. 12 महिन्याचं काम करायचं असेल तुम्ही कसं करा, जर हे प्रॉपर मेंटेन केलं नसेल तर. हे जर प्रॉपर मेंटेन केलेलं आहे त्याचे डॉक्युमेंट ॲक्च्युअलमध्ये गुड्स तसे आहेत का, स्टॉक मेंटेन केला आहे का, लवकर आउट होईल. पण जर हे काय प्रॉपर केलेलं नसेल तर हे सगळं समजून घेण्यात की बघण्यामध्ये खूप तास जाते, तेव्हा तुम्ही इथपर्यंत पोचाल 1 महिन्याला. एव्हरी एजंट शॅल मेंटेन फॉर पर्टिक्युलर्स ऑफ ऑथरायझेशन रिसिव्ड फ्रॉम ईच प्रिन्सिपल. म्हणजे मी 4 लोकांचा एजंट आहे तर मला प्रत्येकाकडून मी काय घेतलं आहे ते मला मेंटेन करायचं. डिटेल्स ऑफ अकाउंट फर्निश टू एव्हरी प्रिन्सिपल, काय पर्टिक्युलर्स ऑफ ऑथरायझेशन रिसिव्ड बाय हिम फ्रॉम ईच प्रिन्सिपल, म्हणजे प्रत्येक प्रिन्सिपलचा वेगळ्या अकाउंट त्याला मेंटेन करायचं. कोणाकडनं काय किती घेतलं किती पुढे दिलं हे वेगळं मेंटेन करायचं. टू रेकॉर्ड टॅक्स पेड ऑन रिसिप्ट ऑफ सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस ऑन बिहाफ ऑफ एव्हरी प्रिन्सिपल, प्रत्येक प्रिन्सिपलच्या अगेन्स्ट त्याने किती टॅक्स कलेक्ट केला, किती भरला हे रेकॉर्ड करायचं. ॲक्टिव्हिटीज, डिटेल्स ऑफ गुड्स और सर्व्हिसेस रिसिव्ड आणि सप्लाय किती केल्या, किती गुड्स रिसिव्ड केले, किती सप्लाय केले, त्याच्यावर आउटपुट किती कलेक्ट केला, किती ITC क्लेम केला, हे सगळं प्रत्येक एजंटला जे आहे ते प्रत्येक प्रिन्सिपल वाईज वेगवेगळं मेंटेन करायचं. आता सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, अकाउंट शोईंग कोणती डिटेल्स ऑफ काय गुड्स यूज केले का, इनपुट सर्व्हिस यूज केल्या का आणि किती सर्व्हिस सप्लाय. म्हणजे मी सर्व्हिस तुम्हाला देतो, लक्षात घ्या सर्व्हिस जर देतो समजा एखादा व्यक्ती AC रिपेअर करतो पण त्यातले कुठले पार्ट त्याला बिघडले असतील तर काही पार्ट त्याला घ्यायला लागतील ना, मग ती सर्व्हिस देण्याकरता काय पार्ट्स लागत असतील तर काही गुड्स त्यांनी इन्व्हर्ट सप्लाय घेतलं का त्याची क्वांटिटेटिव्ह डिटेल्स त्या गुड्सची यूज इन प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस हे मेंटेन करायचे. हे कोणाकरता आहे, सर्व्हिस प्रोव्हायडरला काय रेकॉर्ड मेंटेन करायचे. अकाउंट शोईंग क्वांटिटी डिटेल्स ऑफ गुड्स यूज इन द प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस, इनपुट सर्व्हिस काय घेतली का, म्हणजे मी सर्व्हिस देण्याकरता काय सर्व्हिस पण घेतो का, किती घेतला ते पण रेकॉर्ड करा. आणि मग सर्व्हिस सप्लाय काय केली, किती केली हे रेकॉर्ड. रेकॉर्ड्स ऑफ वर्क कॉन्ट्रॅक्टर, जे वर्क कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाय, डिटेल्स ऑफ इनवर्ड सप्लाय. पर्सन ऑन हुज बिहाफ ऑफ द वर्क कॉन्ट्रॅक्ट इज एक्झिक्युटेड, एक मुख्य कॉन्ट्रॅक्टर असतो तो 4 लोकांकडनं आणखी सब कॉन्ट्रॅक्ट करतो.
डिटेल्स ऑफ इनवर्ट सप्लाय, किती जणांचं इनवर्ट सप्लाय घेतलं, सप्लायर्स फ्रॉम हुज रिसिव्ड गुड सर्व्हिसेस. ओके, छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर असतात, त्यामुळे मी किती जणांचं कडनं किती जणांना मी आउटपुट सप्लाय दिला, मी किती जणांना सब कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं हे माझ्याकडे पाहिजे. आणि दुसरं मी कोणाकोणाला सब कॉन्ट्रॅक्ट केलं, डिटेल्स ऑफ कोणाकोणाला इनवर्ट सप्लाय घेतला आणि कोणाकोणाला आउटपुट सप्लाय दिला, हे कोणी मेंटेन करायचं, वर्क कॉन्ट्रॅक्टर. बट त्याचा पेमेंट सगळ्या गोष्टीचं अकाउंट रेकॉर्ड मेंटेन करायचं. हे सगळं वाचून करण्यासारखं आहे, फार त्यामध्ये तुम्हाला, पण हे अशा प्रकारचे रेकॉर्ड मेंटेन करायचे असतात आणि मग जे मेंटेन केले तेच ऑडिटला तपासायचे असतात आणि ती डॉक्युमेंट संबंधित तपासायचे असतात. ऑडिटचा अर्थ हा की तुम्ही व्हेरीफाय करा ते जे त्यांनी रेकॉर्ड केलं आहे ते डॉक्युमेंट्स असे आहेत की नाही हे व्हेरीफाय करायचे. आता जे वेअरहाऊस बघा, जे वेअरहाऊस आहेत आणि जे ट्रान्सपोर्टर आहे, बाकी जे मी वाचलं नाही मधलं, तुम्ही वाचून तुम्हाला कळेल. ओके, मुख्य मुख्य पॉईंट सांगतोय. जे वेअरहाऊस कीपर आहेत आणि जे ट्रान्सपोर्टर आहेत, जे गोडाऊन आहेत, यांना पण काय करायला लागतं, इट्सन घ्यायला लागतं. म्हणजे जर ते त्यांचा जर का टर्नओव्हर हा थ्रेशोल्ड लिमिटच्या खाली असेल तर त्यांना गव्हर्नमेंट काय सांगतं की तुम्ही एक टेम्पररी नंबर घ्या, जी तुम्ही इथे याल, हे बिल पोर्टलला याल, तुम्हाला दिसेल. मी इकडे आलो जर का इथे, EV बिल सिस्टम, click here to go to the EV bill portal, proceed, registration, enrollment for transporter दिसतं, इथे क्लिक केलं. स्टेट घेतलं, खाली बघा वेअरहाऊस आहे, गोडाऊन आहे, कोल्ड स्टोरेज आहे, ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे. जर एखाद्याचा थ्रेशोल्ड लिमिट कमी असेल, त्यांनी गोडाऊन सुरू केलं, कोल्ड स्टोरेज सुरू केलं, त्याला गव्हर्नमेंट एडिशन घ्यायला सांगू शकत नाही, पण त्यांना एनरोलमेंट नंबर घ्यायला लागतो. तुम्ही एनरोलमेंट नंबर घ्या आणि या वेअरहाऊसला, गोडाऊनला, कोल्ड स्टोरेजला जर मी टॅक्सपेअर आहे, माझा माल येत असेल तर मी माझं ते ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस म्हणून रेकॉर्ड केलं पाहिजे. हे माझे ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस आहे, ते वेअरहाऊस, ते गोडाऊन, ते स्टोरेज, कोल्ड स्टोरेज, आणि तिकडनं माल येईल, तिकडनं जाईल. पण त्यांना पण काय घ्यायला लागतं, एनरोलमेंट नंबर घ्यायला लागतं. आता त्याने घेतला एनरोलमेंट नंबर, तर पुढे जाऊन obligation of owner, every owner or operator of warehouse or godown or any other place used for storage of goods and every transporter, irrespective of whether he is a registered person or not, shall maintain records of the consignor, consignee and other relevant details of goods. Other dispatch of such goods, movement of such goods, receipt of such goods, disposal of such goods, books of accounts with respect to the period for which particular goods remain in warehouse. GST operation, consigner, owner, operator of warehouse or godown, transporter shall maintain कोणाचे गुड्स आले, कोणाचे गुड्स पाठवले, ते किती काळाकरता होते, ही सगळी माहिती जी आहे, गुड्स ट्रान्सपोर्टेड, गुड्स डिलिव्हर्ड, गुड्स स्टोरेज इन ट्रान्झिट, ही सगळी मेंटेन करायची. हे यांच्यावरती ऑब्लिगेशन आहे. तो रेजिस्टर असो का नसो, ते वेअरहाऊस किंवा ट्रान्सपोर्टर किंवा ते कोल्ड स्टोरेज. एनरोलमेंट इफ नॉट ऑलरेडी रजिस्टर्ड, हे दिसतंय, त्याला एनरोलमेंटचा हा फॉर्म दिला आहे, जो मी आता काढला, तो हा फॉर्म तो भरतील आणि तिकडे एनरोलमेंट घेतील आणि त्यांचा रेकॉर्ड गव्हर्नमेंटकडे राहील. जे ट्रान्सपोर्टर आहेत, हु इज अ रजिस्टर, इज मोर दॅन वन स्टेट किंवा युटी रजिस्टर असतील तर ते एक दुसरा फॉर्म भरतील, फॉर्म GST ENR 02, using any one of the GSTN, and upon validation of details furnished, a unique common enrollment number shall be generated and communicated to the said transporter.
ट्रान्सपोर्टरला एक अशा प्रकारचा कॉमन नंबर मिळेल. आता त्यांना तो जो नंबर आहे तो UABला वापरता येईल आणि त्यांना तोच नंबर घ्यायला लागेल, वापरायला लागेल की वेअर द सेट ट्रान्सपोर्टर हॅज ऑब्टेन अ युनिक कॉमन एनरोलमेंट नंबर ही शॅल नॉट बी इलिजिबल टू यूज इन द GSTN. मग त्यांनी GSTN नाही वापरत. आता काय कसं करताय मध्ये काय असतं की एक ट्रान्सपोर्ट कंपनी आहे, ती मुंबईहून दिल्लीला गुड घेऊन जातात. तर त्यांची मुंबईमध्ये पण एक ब्रँच आहे, गुजरातमध्ये पण ब्रँच आहे, दिल्लीमध्ये पण ब्रँच आहे. तर त्यांचं इंटरनली कसं ॲडमिशन असतं की इथून महाराष्ट्रातनं एक गाडीतला माल भरला किंवा पुण्यातला माल भरला तर गुजरातमध्ये जी अहमदाबाद आहे तिकडे ते दुसरी ब्रँच आहे. इथून ते माल अहमदाबादला पुरवतील, ते उतरवतील आणि दुसऱ्या गाडीत भरतो. मग गाडी नंबर चेंज होईल. मग त्याची इन्फॉर्मेशन UABला दिली जाईल. इथून माल कुठं नेला? गुजरात. मग तिकडून काय केलं? गाडी चेंज केली. मग तिकडे त्यांना सोपं पडावं म्हणून त्यांना एक या प्रकारचा नंबर दिला आहे, युनिक नंबर दिला आहे. मग तो फॉर्म भरून ते युनिक कॉमन एनरोलमेंट नंबर घेतात. तो घेतल्यानंतर मग GSTN वापरायचा नाही, तो नंबरच वापरायचा ट्रान्सपोर्टर. आणि त्या नंबर थ्रू काय होईल त्यांना की नंबर तोच आहे पण गाडी चेंज केली, त्यांना ते ऑनलाईन अपडेट करायला सोपं ट्रान्सपोर्टर. म्हणून त्यांना हा ऑप्शन दिले. पण हा ऑप्शन त्यांनी यूज केला का GSTN नाही वापरायचा. किंवा असं असतं की ट्रान्सपोर्ट कंपनी चेंज होते की समजा मी एक ट्रान्सपोर्टर बघितला की तुम्ही अहमदाबादपर्यंत घेऊन जा, मग मी दुसरा ट्रान्सपोर्टर बघितला आहे तो माझा माल तिथे पुढे दिल्लीला घेऊन जाईल. मग त्याप्रमाणे UABला काय होईल ते बदल केले जाते, कुठला माल कुठे जाईल. मग एकच ट्रान्सपोर्टर असेल तर त्यांना सोपं पडावं म्हणून त्यांना हा वेगळा फॉर्म दिला आहे आणि यातून ते एक कॉमन नंबर बनवतात. तो नंबर त्यांना गव्हर्नमेंट देते, मग त्या नंबरचाच वापर करायचा UAB बनवण्याकरता. ओके. मी इथे बाकीचं वाचून द्या सगळं. ओके ठीक आहे. आणि हे 72 महिने रेकॉर्ड सगळे मेंटेन करायचे. 72 महिने. किंवा दुसरं असं आहे यामध्ये की जर का एखादं काय 1 year आफ्टर फायनल डिस्पोजल ऑफ अपील आहे, रिव्हिजन आहे, कुठली त्याची कारवाई असेल आणि समजा 72 महिने संपण्या अगोदर काय कारवाई सुरू झाली, समजा 40व्या महिन्यात कुठली कारवाई सुरू झाली आणि ती संपता 70वा महिना आला. ओके. तर मग 72 महिने नाही, मग 70व्या महिन्यापासून पुढे काय म्हटलं 1 year म्हणजे 72 महिने, त्याला 82 महिने रेकॉर्ड मेंटेन करायला लागतं. जी कारवाई संपली अपीलची किंवा कुठली पण आफ्टर फायनल डिस्पोजल, जिकडे कारवाई ज्या डेटला एंड झाली त्या डेटला 70वा महिना संपला होता, त्याच्या पुढे 1 वर्ष म्हणजे 72 महिने आणखी 2 महिने संपायला, तर मग 1 वर्ष अजून 10 महिन्यांनी संपेल. म्हणजे त्याला तिकडे 72 महिने नाही तर 82 महिने मेंटेन करायला लागेल. ओके. तर अकाउंट रेकॉर्डमध्ये मी जास्त डिटेलमध्ये गेलो नाही, वर्ड टू वर्ड वाचलं नाही. समजण्यासारखे जे मुद्दे मला सांगायचे वाटले तेवढे मी प्रॉपरली सांगितले, या चार्ट थ्रू सांगितले. बाकी तुम्ही वाचा एकदा, तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील, क्लिअर होतील. आता उद्या मी EWA बिल घेईन. तुम्ही सांगितलं होतं की या वीकेंडला आपल्याला हे घ्यायचं आहे. इनोव्हाईसचा भाग संपला, अकाउंट रेकॉर्डचा भाग संपला, आता EWA बिलचा आहे. म्हणजे हे जे इनोव्हाईस बनलं आहे, आता हे इनोव्हाईस बनलं ना, आता हे गुड्स पुढे मुवमेंट होणार. जर मुवमेंट होणार तर पुढे काय पाहिजे, EWA बिल पाहिजे. तरतूद केव्हा लागू आहे केव्हा लागू नाही हे त्यातनं क्लिअर होईल. त्यामुळे